त्यासाठी मला इथं यावंच लागेल ना. नाही कसं तुझ्यामुळे मला जन्मठेप झाली, तुझ्यामुळे माझ्या वेळी रस्त्यावरती फिरत्या. हो गेला की नाही माझ्या वेदनापेक्षा तुझ्या वेदना खंडितच मोठ्या नाहीये. बाकी ना तू असा बाकीला तू जर साक्ष दिली नसती ना तरी निर्दोष म्हणून सुटला असतो. कोणाचा नाही तुझा खून केला असता मी पाहिले. हा एक गोष्ट लक्षात असू नये, हा निलेशाचा साधा सरळ पहिल्यासारखा राहिलेला नाहीये. त्या जेलमध्ये चार भिंती करून आपलं हृदय देखील याचा सगळ्यासारखा बनवलेला आहे. आणि तगडी हृदयाचा पहिला प्रहार होतो तुझ्या. का केला तू तुला आणि माफी शक्य नाही, शक्य तर मग मी जे जेलमध्ये 4 वर्ष काढले ते 4 वर्ष मला परत करू शकते. माझी आई वेळी होऊन रस्ते फिरते ती मला परत करू शकते. माझी रंजना जिचा खून झाला ती मला परत देऊ शकते. सांग सगळं कोण करेल? हा तो का ज्याच्या पैशात जो अय्याशी भोगते तो? कृष्णकांत बोल बोल कोण करेल? वेळ आली तर तेही करेल, पण आता नाही. कारण काय माहिती का, तुला अद्दल घडवायची आहे. तुझ्या या चेहऱ्यात तुला खूप घास आहे ना. तुला या कोटी तिथे आलेल्या प्रत्येक माणसाला तू तुझ्या चेहऱ्याने बुरळ घालते. पण आता या माझ्या गावाच्या ऍसेटने तुझा चेहरा मी ठेवून खाक जीवा निषेध तुला मारणार नाही. बस सजा देत फक्त ही सजा दे. कारण यानंतर तुला अद्दल घडली पाहिजे आणि आज प्रत्येक क्षणी तुला फाशी ठरवली पाहिजे की मी केलं तर का केलं असं. एका निर्दोष माणसाच्या विरोधात खोटी साक्ष ना. नाटकाचं एवढं सुंदर सादरीकरण, त्यानंतर मागे असलेलं सेट, नेपथ्य, प्रकाश योजना, साऊंड, हे सगळं अगदी योग्य असलं तर नाटक हे उत्तम होतंच. पण यामागे सगळ्यांचा जो हात असतो ते समोर कोणालाही दिसत नाही. आज त्यांचा परिचय मी तुम्हा सगळ्यांना करून देणार आहे. चला तर मग. नमस्कार मंडळी, नमस्कार. हा आहे भाग 5. हो, पण या भागात मी मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या भागात मी तंत्रज्ञ म्हणजे मागे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा या 4ही भागामध्ये मी तुम्हाला नाटकांचे स्टेजवरचे कलावंत ह्यांची सगळ्यांची ओळख तुम्हाला करून दिली. पण हे सगळं नाटक सुरू असताना स्टेजच्या मागे जे कलावंत असतात ना त्यांची खूप मोठी मेहनत असते. आणि ती कलावंत म्हणजे आमचा रंगमंच उभारणारी कलावंत. तर हे बघा, ह्या ट्रकने सगळं सामान हे सगळं खाली काढतायत. रंगमंच हा उभारतायत. हा जो पेंडॉल प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी असतो तो पेंडॉलसुद्धा ते उभारण्याचं काम असतं. बिचारे सकाळपासून त्या गावात पोचतात आणि तिथे अगदी ती आपण त्याला म्हणतो ना अगदी ढोर मेहनत असं म्हणतो ना आपण, ती अक्षरशः ते मेहनत ते करतात आणि हा एवढा मोठा रंगमंच उभारतात. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या जीवाची सुद्धा त्यांना काही पर्वा नसते. हवं तिथे ते चढतील, हवं तिथे ते करतील, हवं ते करतील आणि एवढा मोठा हा रंगमंच उभारतात. साऊंडवाल्यांचं कामं करतात आणि एक अगदी शिस्तबद्ध असतं बरं का. म्हणजे प्रत्येक जण हा त्यांचं काम अगदी चोख करत असतं आणि असं ठराविक काम असतं ते त्यांचं. म्हणजे बरोबर ते एखादी मोठा जर पल्ला असेल आपण म्हणजे डेकोरेशनवाल्यांचा, तर तो तेवढ्याच जणांनी मिळून तो बरोबर तेवढा ओढायचा आणि तो तेवढा उभारायचा. जसं आता हे बघा, ह्या ट्रकमधून जे सगळं सामान अनलोड करतात आहे, ते खाली उतरवतात आहे, तर अगदी त्यांचं ते ठराविक आहे. म्हणजे तो माणूस तेच काम करेल, तो बरोबर तो त्याला तिथे देईल, तिथून तो ते घेईल, त्याला तो तिथे पोचवेल आणि सगळं अगदी त्या ट्रकमध्ये पूर्ण सगळं असतं. बघा,
आणि हां, यासाठी काही मंडळाचे कार्यकर्ते म्हणजे जिथे ते नाटक घेतात ना, तिथे त्या मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा यांना मदत करतात, ती म्हणजे हे खड्डे खणायसाठी. आणि हे बघा, हे सगळेजण आता हा मुलगा जो निघालाय, हे स्पीकर सगळे घेऊन निघाले आणि हा आता या झाडावर इथे चढेल. आता हे झाड म्हणजे काही अगदी 5 फूट 6 फूट 7 फूट असं नाही आहे, तर हे झाड किमान आहे 50 ते 60 फुटाच्या वरती आणि हा अगदी त्याच्या टोकावर चढेल आणि तिथे टोकावर चढून त्याचा तो जो आता तुम्ही बघितला एवढा मोठा तो स्पीकर, भोंगा म्हणतात त्याला तिथे, तर तो भोंगा तिथे जाऊन एवढा मोठा तिथे तो बांधेल वरती. आणि त्याचं कारण काय, तर गेल्या म्हणजे जिथे नाटक आहे ज्या गावात, हे बघा तिथे त्याची पद्धत बघा कशी, वरती आहे हळूहळू हळूहळू हळू चाललं. हां, आणि हे शेवटी त्याच्या हातात तिथे त्याला मिळालं आणि आता तो तिथे ते भोंगा बांधेल. हां, आता मी सांगत तुम्हाला हे होतो की म्हणजे एवढ्या वरती उंच भोंगा बांधायसाठी याच्यासाठी की किमान 2 ते 3 किलोमीटरपर्यंत त्या नाटकाच्या साऊंडचा आवाज जायला हवा. म्हणजे नाटक सुरू होण्याच्या आधी जे सगळं वातावरण असतं, जिथे ते गाणी वाजतात, हे बघा मागे बॅकग्राऊंडला थोडंसं हलकं गाणं वाजतंय ना, तर ते गाणं मोठ्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचायला हवं. येणारा प्रेक्षक जो आहे त्याला तो मार्गही कळायला हवा. तर अशा प्रकारे हे यांच्या सगळ्या साऊंडमध्ये एवढा हा दम असतो. म्हणजे 4 ते 5 किलोमीटरपर्यंतचा प्रेक्षक हा कसा ओढून आणायचा हे यांच्या साऊंडवाल्यांना चांगलं ठाऊक असतं. हे बघा, मी तुम्हाला बोललो ना की हे आता हा पेंडॉल वरती म्हणजे छत जे असतं हे सगळं व्यवस्थिशीर ते आता उभारतात आहे. साऊंडवाल्यांचं काम करतात आहे. बाजूला बघा हे सगळे मंडळातले पदाधिकारी म्हणजे गावातले लोक आहेत, ते सुद्धा अगदी ते आश्चर्याने सगळं बघतायत. हे बघा हे सगळं त्यांनी आता खालती पसरवलं आहे आणि त्यांच्या पद्धतीने ते आता ते व्यवस्थिशीर उभारतील. बघा पद्धत बघा त्यांची. बघितलं. आणि आता हे ते तिकडे येस, तंबू जो उभारतात ना, तो हा असा. आणि हा जो खड्डा खणलेला दिसतोय तुम्हाला, तर हा जो खड्डा खणलेला आहे, याच्या खणलेली नंतर जी माती निघालेली आहे ना, ती माती त्यांनी स्टेजवर तिकडे टाकलेली आहे आणि तो स्टेज उंच झालेला आहे. आणि हा इथे झाला आहे आतमध्ये खड्डा. तर त्या खड्ड्यामध्ये खुर्च्या असतात आणि त्या खुर्च्या हा खड्डा खणतात याच्यासाठी की हे जे खड्ड्याच्या मागे जी जागा बघताय ना, तर तिथे गाद्यावर टाकून महिला किंवा पुरुष यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था असते. तर आता समोर जर खुर्च्या ठेवल्या तर मागे प्रेक्षकांना बसून त्यांना नाटक दिसणार नाही. त्याच्यामुळे ते खड्डा खणून त्या प्रेक्षकांना आत खाली करतात आणि मागचा जो प्रेक्षक असतो तो वर होतो. त्याच्यामुळे त्यांना ते नाटक अगदी सहजरित्या दिसतं. तर हे त्याच्या मागचं टेक्नॉलॉजी आहे त्यांची. आणि बघा कसे सुसाट पाऱ्यासारखे निघाले आहेत ते सगळेजण. खरंच यांची सगळ्यांची खूप मेहनत आहे. आम्ही कलाकार काय अगदी रात्री 8:30-9 वाजता आम्ही तिथे पोहोचतो आणि लगेच आम्ही नाटकासाठी तयार असतो. आणि त्यातही काही असे असतात, नाही आमचं हेच नाही झालं, आमचं तेच नाही झालं, आमचं असेच नाही झालं, आमचं रूमच नाही झाली, आमचा लाईटच नाही लागला, असे सुद्धा असतं काही. पण यांचीसुद्धा काळजी असते आम्हाला की बिचारे जे करतात मेहनतीनं त्यात आम्ही सगळं गोड मानतो. आणि काय हो तिथे 7 ते 8 तास आम्हाला रात्री काढायचे असतात. नाटकच करायचं असतं आणि लगेच आपलं निघायचं असतं. काय आपल्याला तिथे काय आयुष्यभरासाठी राहायचं थोडी आहे. त्यामुळे आनंदाने आम्ही सगळं ते पार पाडतो. बघा मेहनत बघा. तुम्हाला ते सगळं बघितल्यानंतरच कळेल की अक्षरशः त्याच्या मागे भरपूर मेहनत आहे. आणि हे नाटकाचे जे सेट आहे म्हणजे आपल्या मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी आपण जे आपले सेट असतं ते कंटिन्यू म्हणजे असे त्यांच्या फ्लॅट सीन असतात आपले ते फ्लॅट पीसेस. तर ते फ्लॅट पीसेस आपण लगेच आपल्या एका वेगळ्या गाडीमध्ये टाकणार आणि ती गाडी आपली ती दुसरी रवाना होणार, कलावंतांची गाडी वेगळी रवाना होणार, हे असं सगळं असतं. आणि तिथे म्हणजे विशेषतः बंदिस्त आपलं थिएटर असतं. पण इथे यांना हे कसं आहे, हे सगळं ते उभारतील
म्हणजे ते आता जो सेट तुम्ही जो बघितला तो सेट तो तसा ते तयार करतात. तिथे आल्यानंतर त्याला त्याची बांधणी करतात आणि मग तो उभा करतात. एक त्याला हे बघा, हे भोंगे सुरू झाले बघा बघा, ऐका. आता हे बघा, हे बघा, हे मी तुम्हाला आता बोललो ना, हे सगळी अशी ही बांधणी करतात. हे सगळं तो जो आणि हा जिना असतोच एक प्रत्येक नाटकात. आणि ही यांची सगळी तयारी अशीच सुरू असते. बिचारे हे म्हणजे असं आहे की हे सगळे रात्री एक नाटक करून इथपर्यंत पोहोचलेले आहे या गावात. त्यांची जी झोप जी झाली आहे ती, जो ट्रक तो तुम्ही बघितला, त्या ट्रकवर बिचारे सगळेजण झोपलेले असतात. आणि इथे येऊन परत ते उठतात आणि लगेच ते आपले कामाला लागतात. पण ही काम झालं की मग ते अगदी म्हणजे छान मस्त निवांत झोपतात. पण परत तुम्हाला तेच सांगतोय, अतिशय मेहनत आहे यांच्या मागे, अतिशय मेहनत आहे. म्हणजे साधं सुद्धा काम नाही आहे. प्रत्येक गावात जायचं आणि प्रत्येक गावात गेल्यानंतर ही अशी सगळी व्यवस्था चोख करायची. हे सगळं अफलातून आणि वेगळं आहे हो. म्हणजे बघा, त्यांना ती खड्डे खणण्यापासून सुद्धा सगळं काम त्यांना करावं लागतं. हा, आता हे बघताय तुम्ही. आता म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा मलाही देखील वाटलं होतं आता हे काय आहे. तर हे आहे म्हणजे स्टेज. हा स्टेज उभारतात ते नंतर इथे सगळा खालती तो असा हे टाकतात तो. त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी तो म्हणजे बांबू म्हणतो आपण त्याला, तो बासडा तिकडल्या भाषेत बोलतात ते, तर तो बरोबर त्याला लावतात. आणि ह्या लोकांचं बघा, हे काम त्यांचं वेगळं चालू आहे. सेट लावण्याचं काम सेट लावण्याचं करणारे करतात आहे ते. कुठे काय कसं करायचं, कुठला पडदा कुठे बांधायचा, कुठला जिना कुठे ठेवायचा, आणि यांचं काम आपलं पद्धतशीरपणे ते सुरू आहे. तर आता हे दिसायला तुम्हाला असं दिसतं. आता ते बघा, तो बांधतोय बघा, तिथे त्याला माहिती आहे की या ठिकाणी उभारल्या जाणार आहे. जशी गुढी कशी उभारतात तसा तो बरोबर तो बास टाकून तिथे तो बरोबर तो पेंडॉल उभारणार. आता बघा, तुम्हाला गंमत म्हणजे आश्चर्य बघा की हे बघितलं. हा, टेक्निक बघा त्यांचं कसं आहे. हे एक सगळ्यात म्हणजे वाखण्यासारखं आहे आणि बघण्यासारखं आहे ते, की सगळं ते खाली ते पांघरून ठेवतात असं ते. आणि त्याच्यानंतर ते बरोबर त्या ठिकाणी ते सगळे ते बाज बांधतात आणि तो बरोबर तो पेंडॉल व्यवस्थिशीर उभा करतात, जेणेकरून रात्री प्रेक्षक तिथे अगदी निवांत शांत बसू शकतील. आणि बंद शामियाना याच्यासाठी ठेवायचा असतो की कसं आहे, दिवाळीपासून ह्या प्रयोगांना सुरुवात होते. तर दिवाळी म्हणजे त्यानंतर तिकडे तो हिवाळा ना, थंडीचा. त्याच्यामुळे त्या थंडीमध्ये प्रेक्षकांना जरा आसरा मिळावा एवढ्यासाठी ते हे करतात. आणि बघा, ते एवढे उंच चढून तिथे सुद्धा नाटकाच्या सेटिंगचं सगळं ते बांधणं सुरू आहे त्यांचं. आणि इकडे यांचा हा पेंडॉल उभारणं सुरू आहे. सगळी कामं अगदी चोख असतात त्यांची, वेगवेगळी. हा, आणि झाडीपट्टी म्हटली की ही रंगभूमीनं म्हणजे वेगळं आश्चर्य आहे जगातलं सगळं मोठं ना. भूतो न भविष्य तुम्ही अशी ही रंगभूमी बघितली असेल, पण एकदा तरी आयुष्यामध्ये या रंगभूमीवरचं एक नाटक तरी अवश्य बघावं सगळ्यांनी. म्हणजे ही रंगभूमी काय हे सगळ्यांना कळेल. तर बघा, साध्या सरळ त्यांनी ते एक शेत होतं, एकाचं हे शेत असतं सांगायचं म्हणजे एखाद्या मालकांचं शेत असतं. त्या शेतमध्ये ते पूर्ण ते मोकळं करतात. त्याच्यानंतर त्या शेतामध्ये हा असा पेंडॉल उभारतात ते, जेणेकरून प्रेक्षकांना बसायला ती जागा मिळेल.
त्याच्यानंतर त्यात जायला वेगवेगळे गेट ठेवतात ते, जेणेकरून 100 रुपयाची तिकीट असली तर ते लोक तिथून जातील. लेडीजना वेगळी एक रांग असते, तर त्यांच्यासाठी एक वेगळी जाण्यासाठी प्रवेशद्वार असतं तिथे. हे अगदी सगळं ते सगळं समजून उमजून सगळं व्यवस्थिशीर त्यांचं ते सुरू असतं. तर याचंच खूप कौतुक वाटतं मला. जेव्हा मी पहिल्यांदा गेलो होतो, म्हणजे हे वर्ष माझं झाडीपट्टीचं 25वं वर्ष पूर्ण झालं आहे मला, तर 98मध्ये जेव्हा मी ह्या रंगभूमीवर गेलो होतो तेव्हा हे सगळं बघायला मला अगदी आश्चर्य वाटलं होतं. पण हळूहळू हे सगळं म्हणजे सवय झाली. पण दरवर्षी फक्त एकच कौतुक असतं माझं यांचं, की यांची ही ढोर मेहनत, अतिशय मेहनत घेतात. त्याच्यामुळे त्याचंच खूप कौतुक वाटतं मला या लोकांचं. दिवाळीचा म्हणजे भाऊबीजेचा जो दिवस असतो, त्या भाऊबीजेच्या दिवसापासून हे इथे नाटकांचे प्रयोग सुरू होतात. कारण काय आहे की त्या सगळ्या तोपर्यंत म्हणजे शेतमाल, शेतातील माल, त्याच्यानंतर शेतातील कामं ही सगळी आटपून गेलेली असतात. त्याच्यामुळे त्यांना अतिशय आराम असतो, निवांत असतात ते. तर त्यामुळे हे सगळं प्रयोग वगैरे ते सगळे नाटकाचे आयोजित करतात, खास मनोरंजनाचे. ते बघा तिकडे अनाउन्समेंट सुरू झाली आहे, जसं सगळं ते तयार झालं नाटकाची. आणि इकडे जत्रा, तुम्हाला बोललो ना की जत्रा असते, कुठे शंकरपट असतो. तर ह्या सगळ्या वेगवेगळे उत्सव असतात तिथे. हे बघा सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे शंकरपट, ज्याला सरकारकडनं आता बंदी आली होती, पण आता ती बंदी उठली आहे. त्याच्यामुळे हे सगळं तुम्हाला इथे दिसतंय. पण आधी व्हायचं, म्हणजे जेव्हा मी झाडीपट्टीत जायचो तेव्हा, आताही जातोच, पण आता हे परत सुरू झालेलं आहे शंकरपट. इथे बैलजोडीची सगळेजण आपल्या आपल्या बैलजोडी घेऊन येतात आणि त्याच्यानंतर त्यांची ती शर्यत होते. तर तुम्हाला सांगतो म्हणजे असं की दिवाळीपासून हा सण सुरू होतो. ह्या सणामध्ये सगळे शेतकरी अगदी मोकळे असतात, निवांत असतात. त्याच्यामुळे त्यांच्या करमणुकीसाठी हा एवढा मोठा हा झाडीपट्टीमध्ये हा जो मनोरंजनाचा घाट असतो ना, हा घाट घातलेला असतो त्यांनी. आणि ह्या उत्सवांमध्ये, या महिन्यांमध्ये की ते लोक त्यांच्या घरचे म्हणजे काही सण असतात, त्याच्यानंतर सोयरीक असते, मुलगा दाखवायचा, मुलगी दाखवायची याला त्याला, त्याच्यानंतर घरचे काही सण असतील. तर हे छोटे मोठे सण ते उत्सव किंवा काही कार्यक्रम ते त्या 3-4 महिन्यात ते करतात. आणि एकेका घरामध्ये एक किमान 100 ते 150 पाहुणे असतात. तर ते 100 ते 150 पाहुणे रात्री झोपणार कुठे, तर त्यासाठी हे नाटक आयोजित करतात. बघितलं, डोकं बघा डोकं. तर हे नाटक आयोजित करतात आणि ते नाटक आयोजित केल्यानंतर ते सगळीच्या सगळी मंडळी रात्री नाटक बघायला येतात आणि ते रात्रभर तिथे बसून नाटक बघतात. कारण की एका घरामध्येच 50 ते 100 पाहुणे असतात. तर ते रात्री एवढ्या छोट्याशा घरामध्ये थांबणार कुठे, त्याच्यामुळे याच नाटकाचं आयोजन. आणि मग ते रात्रभर नाटक बघायचं आणि मग सकाळी त्यांनी आपल्या घरी यायचं. आणि हे नाटक चालतं आमचं सकाळी 5-5:30 वाजेपर्यंत सुरू असतं. तर ते तोपर्यंत चालवायचं आणि त्यानंतर मग ते घरी यायचं. चहा, नाश्ता, मूग हे सगळं आटोपल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी बेत असतो आणि तो म्हणजे नॉनव्हेजचा. म्हणजे कोणाकडे मटण, चिकन, मूग अगदी मोठं जेवण असतं सगळीकडे. तर तोही दिवस अगदी खूप उत्साहात साजरा करतात ते. आणि सगळ्यांना प्रेम जे असतं परिवारातील लोकांना, म्हणजे ह्या गावातील एखादा मुलगा जर फॉरेनला म्हणजे अमेरिकेला सुद्धा असेल ना, तर तो ह्या सणाला, त्यांची ती तारीख ठरलेली असते त्या गावातली, तर त्या तारखेला तो तिथे येणार. म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही त्या गावातली मुलं असली, मुलं मुली, तर हे सगळे बरोबर त्या दिवशी त्या तिथे गावात येणार. त्या गावातल्या मुली त्या इथे येणार, त्यांचे जावई येणार, मग ते जावयाचं मानपान, त्याच्यानंतर मुलाचा मानपान, घरच्या लोकांचं सगळं प्रेम एकत्र आल्यामुळे हे सगळं त्या 3 ते 4 महिन्यामध्ये सगळं तिथे हे बघायला मिळतं. आणि खरंच इतकं प्रेम करतात ते आम्हा कलाकारांवर की म्हणजे भारावून जातो माणूस. एवढं प्रेम मिळणं खूप कठीण आहे, पण हे लोक अगदी मनापासून करतात जे काही करतात ते. तर त्याचं कौतुक वाटतं आम्हाला. बघा याला छकडा म्हणतात, छकडा. मला मी जर चुकत नसेल तर
खूप काही मी तिथे अगदी रमलेलो नाही आहे, पण कदाचित तो त्रास देतोय बैल. हां, पण सगळं हे बघितल्यानंतर असं वाटतं ना की आपण सुद्धा हे असं चालून बघावं, आणि मग त्याच्यावर हा अरे बापरे, या 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 ग. पण हे सोपं नाही आहे. बघा बघा, तो सरळ त्याला घेऊन निघाला की. नाही 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 नाही, सोपं नाहीये हे. गाडी चालवणं सोपं आहे हो, पण हे सगळं फार कठीण आहे हो. सुसाट निघाला हे, सुसाट. ऐक तर हा जो सगळा त्यांच्या विरंगुळा असतो, म्हणजे त्या 2-3 दिवसात त्या गावामध्ये, आणि असं प्रत्येक म्हणजे 3 महिने आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या गावात जातो, वेगवेगळ्या गावातील लोकांशी, वेगवेगळ्या रसिकांशी, वेगवेगळ्या ते जे मंडळाचे आयोजक असतात त्यांच्याशी आमचा संपर्क होतो, आणि त्यांचं प्रेम आम्हाला मिळतं. ते सुद्धा आमची तेवढ्याच आतुरतेने वाट बघत असतात. आम्ही आल्यानंतर ते अनाऊन्स काय करतात, हे आले आहे, ते आले आहे, यांचे इथे हे पोहोचलेले आहे. तर हे सगळं प्रेम बघून भारावून जातो माणूस. तर बहुधा हाई चिडलेला दिसतोय, जातो की नाही असं चालू आहे त्याचं. तर हे सगळं असं इकडे सुरू आहे. तिकडे नाटकाची तयारी देखील सुरू असेल, तुम्हाला सांगतो. हे बघा, बोललो ना तुम्हाला. आणि इथे आता हे तिकीट विक्री नाटक आहे, त्याच्यासाठी त्यांनी जो साऊंड सिस्टीम लावलेली आहे तर ती 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ती ऐकू जातं. त्याच्यासाठी त्यांची ती अनाऊन्समेंट सुरू आहे. बघा, रंगमंच सजवल्या जातोय. प्रेक्षकांची वाट आहे आता इथे फक्त, आणि एकदा प्रेक्षक आले की मग होणार धुमाकूळ. सगळी तयारी झाली आहे. बघा बघा बघा, हा फ्लॅट सीन एक मागे लागलेला असतो. त्याच्यानंतर बाकीच्या प्रसंगानुरूप जे पुढे हे जे कर्टन पडदे पडतात, म्हणजे बगीचा असेल तर बगीचा, पोलीस स्टेशन असेल तर पोलीस स्टेशन, एखादा घराचा सीन असेल तर घराचा सीन. आणि ही झोळी तयार केली. बघा, झोळी तयार केली त्यांनी. ती वर मांडली काय, लहान मुलाचा सीन आहे त्याच्यात ती झोळी तयार केली. हे सगळं अगदी व्यवस्थितशीरपणे ही कलावंतांची मेकअप होऊन त्याची तयारी. बसायला खुर्च्या नसतात, ह्या गाद्या असतात, जेणेकरून एंट्री करून आला की जरा तो थोडासा आपला रिलॅक्स होतो आणि आपल्या परत एंट्रीला तयार होतो. सगळं तुम्ही बघताय, हे सगळं जे स्टेज आहे दिसतंय तुम्हाला, हे सगळं वेगवेगळे प्रवेश आहेत. बगीच्याचा पडदा किंवा काही किंवा कोठी, वेगवेगळे प्रकारचे पडदे असतात इथे. आणि महत्वाचं म्हणजे इथे हा जो साऊंड ऐकताय, या साऊंडचा मोठा त्यांचं सगळं एक बारदाना असतो, त्यांच्याजवळ घेऊन चालतो मी तुम्हाला. आता अवघ्या काही क्षणातच नाटकाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे, तरी प्रेक्षकांनी हे सगळं साऊंडचं त्यांची व्यवस्था आहे. त्यांच्याशी भेटवतो तुम्हाला. या या या. पुरुष मंडळींना फक्त 100 रुपयाची खुर्ची तिकीट मिळेल. त्यांना खाली बसण्याची परवानगी नाही आहे. आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय, तो आवाज कृपया विनंती आहे तिकीटदारवाल्यांना. हे सगळं जे दिसतंय तुम्हाला, हे एवढं सगळं, हे सगळे महिलांसाठी खुर्ची 100, पुरुषांसाठी खुर्ची 100 आणि महिलांसाठी तरी 70 रुपये आहे. कृपया पुरुषांसाठी खाली बसण्याची व्यवस्था नाही आहे. पुरुषांसाठी तिकीट काढायचे असेल तर 100 रुपयाची तिकीट काढा, खुर्चीवर बसा. कृपया मंडळाला सहकार्य करा.
8 मुलं सगळं हे किती वेळ उभं करतात हे सगळं टेंट? 1-2 घंट्यामध्ये 1.5-2 तासात उभं करतात. हॅलो आणि हे साऊंडचं तुम्ही जे सगळं हे करतात आवाज व्यवस्थित. हॅलो तिकीट करवायचे पाटील सर, तुम्हाला विनंती आहे, पुरुषांना महिलांची 70 वाली तिकीट देऊ नका. हे जे बघताय तुम्ही हे पुरुषांना खाली बसण्याची परवानगी नाही आहे. काश योजना 70 रुपयाचे तिकीट हे फक्त महिलांसाठी आहे. हे बघा. पुरुषांना खाली बसण्याची परवानगी नाही आहे. फक्त 100 रुपयाचे तिकीट काढून पुरुष खुर्चीवर बसतील. कृपया प्रेक्षक पुरुष मंडळींना विनंती आहे, तुम्ही फक्त खुर्चीची 100 रुपयाची तिकीट काढा. तुम्हाला खाली बसता येणार नाही. खाली बसण्याची व्यवस्था फक्त महिलांसाठी आहे. योग नाट्य कला मंडळाच्या वतीने खास अखंडारीना भागवत सप्ताहानिमित्त गणराज कला मंदिर प्रस्तुत संगीत करंडा कुंकुवाचा या 3 अंकी नाट्य प्रयोगाला सुरुवात आपल्या तिकीट काढून आपली सीट बुकिंग करून घ्या. असं करता करता त्यांची अशी झोपेत 3 अंकी नाट्य प्रयोग संगीत करंडा कुंकुवाचा अगदी काही क्षणामध्ये सुरुवात होत आहे. कृपया बिना तिकीट कुठेही मंडपामध्ये येऊ नको. मंडळाला सहकार्य करा. हे सगळं बघताय हे जे सगळं तुम्हाला दिसतंय इथे जे एवढा मोठा हा जो पेंडॉल लाईट आणि ह्या जी खुर्च्यांची व्यवस्था ही सगळी मेहनत ह्या हे जे बसले यांची आणि यांचे जे सहकारी आहे सगळे या लोकांची मेहनत आहे. कारण की हे लोक इथे आम्ही तर वेळेवर येतो इथे प्रयोगाला, पण हे लोक अगदी सकाळी इथे प्रयोग संपतो तिथून ते लगेच या गावात येतात. या गावात इथे आल्यानंतर त्यांची जी झोप होते ती ट्रकवरच होते. ते सगळ्या गाद्या वगैरे हे सगळं ठेवलं असतं तिथे. आणि हे जे सगळे लोक जे बसले हे सगळी जी व्यवस्था केलेली आहे ही जी सगळी व्यवस्था केली आहे याच लोकांनी. हे सगळे अगदी अतिशय आपण त्याला ढोर मेहनत म्हणतो ना ती मेहनत करतात आणि हे एवढा मोठा हा पेंडॉल उभा करतात. प्रेक्षकांची बसायची सोय करतात. आणि आम्ही ज्या रंगमंचावर नाटक करतो ते देखील रंगमंच तोच उभारतात. इथपासून सगळे त्यांची ती व्यवस्था असते. तर या सगळ्या लोकांमुळेच आम्ही सगळे कलावंत हे सगळं करू इच्छित करतो. आणि खरंच सॅल्यूट आहे या लोकांना. हॅट्स ऑफ टू यू. आज ज्या गावात नाटक आहे ते आहे गावाचं नाव आहे बेसूर आणि इथे जे नाटक आहे ते आहे आज करंडा कुंकवाचा. तर इथे जी तुम्ही अनाऊन्समेंट वगैरे जी ऐकता आहे ती आता हे सर खरं एक अनाऊन्समेंट होतं तुमच्या आवाजात सरांच्या आवाजाची संगीत करंडा कुंकवाचा 3 अंकी नाट्य प्रयोगाला सुरुवात होत आहे. कृपया प्रेक्षक जणांना विनंती आहे आपले तिकीट बुकिंग करून द्या. गेल्या नाटकाचे कलाकार आलेले आहेत. यांचा गळा हा साथ देतोय यांना आणि जोरजोरात ओरडून हे प्रेक्षकांना इथपर्यंत कार्यक्रमाचे कलाकार राजेंद्र चिटणीस कृपया उपस्थित झालेले आहेत. आणि कृपया प्रेक्षकांना विनंती आहे इथे जे आमचे प्रेक्षकांना विनंती आहे सहकार्य करा. संगीतकार आहेत काढली असेल तर खुर्चीवर बसा. ते संगीतकार जोडी आमचे खुर्चीवर बसू नका. मंडळाला सहकार्य करा. हे आहेत संगीतकार आमचे नाट्य मंडळाचे कलाकार आलेले
आमचे संगीतकार त्रिकूट आहे, मिस्टर नरेश निकोरे, संदीप कुटांगळे आणि मिस्टर राज हे आहेत. म्हणून आमचं हे नाटक जे तुम्हाला इथे दिसतंय रात्रभर रंगतं, तर यांचाही 50% नाही, 60% नाही, 70%, 75% यांचा खूप मोठा वाटा आहे. कारण की प्रत्येक प्रसंग तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचे कसे काय नाही आणि त्याचं गांभीर्य काय त्या प्रसंगाचं हे ह्या सगळ्या तिघांच्या मदतीनं आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. यांचा हे जे आहे तबलावर बसलेले आहेत हे रात्रभर ती जी लावणी करणारी जी बाई असते ना त्या बिचारीला नाचवत असतात. आणि हे जे आहेत मिस्टर राज ह्या मंडळाचे सदस्य त्या सीनमध्ये जीव ओततात. कुठल्या मंडपामध्ये हे जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे हे जे पॅड आहे ना यांचं त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे ते रिदम्स ऐकवतात आणि तिथे प्रत्येक एंट्रीला कोण कसं काय येईल कसं नाही येणार हे सगळं हे इथून त्यांचं हे हँडल करतात आणि आम्ही फक्त तिथे रात्रभर आपला अभिनय करत असतो. तर हे असे संगीतकार आहेत. यांच्यासाठी म्हणजे मी सुद्धा इथं रोजगार टाळ्या वाजवतो. हे आहेत नाटकाचं एक अविभाज्य अंग. आपला परिचय? मी संदीप कुटांगळे. आपण काय करताय? मी गणपतीमध्ये ॲक्रोबॅट वाजवतोय आणि माझं काम आहे म्युझिक बॅकग्राऊंड करणे. ओके ओके. काय मग कसं काय संकलन करता तुम्ही? म्हणजे सर आम्ही आपल्या नाटकाची तालीम होत असताना आम्ही ते पंचेस बघून घेतोय की नेमकं कुठल्या ठिकाणात कुठली म्युझिक वापरता येईल. आणि चालू नाटकामध्येच अशा घडामोडी येत असतात की आपल्याला एखादा क्ल्यू सापडत असतो आणि त्या आपल्याला ते लावावी लागते. पण मग एक 4-5 प्रयोगानंतर तेच म्युझिक ठेवता की काही वेगळं बदल चेंज करता? नाही, ते कसं असते की प्रसंगानं रूप आपल्याला नवीन काही संकलन करत असतो आम्ही. नवीन म्हणजे ऑनलाईन तुमचं काम चालू होतं? ऑनलाईन काम चालू. हे दुसरे अविभाज्य घटक. आपला परिचय? आपण काय काम? अच्छा अच्छा. तबला म्हणजे मग नाटकात रात्रभर तबला असतो का? रात्रभर गाणे, प्रवेश पडल्यानंतर गाणे, बॅकग्राऊंडचे गाणे, अच्छा, पार्श्वगीत वगैरे, पार्श्वगीत सर्व ते आम्हाला सांभाळावं लागतं रात्रभर. म्हणजे झोप तुम्हालाही नसते? नाही, झोप आणि पब्लिकला खुश करणे हा काम राहतो आपल्याला. व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे एकंदरीत तुमचं सगळं मनोरंजन काम आहे. लोकांना मनोरंजन देणं म्हणजे नाटकाला काय हवं तेही देणं आणि लोकांना काय हवं तेही. प्रवेशानुरूप जे मध्ये मध्ये जे संगीत वाजवतात ते तुमच्या मताने तुम्ही वाजवता ना? आणि ते प्रसंगानुरूप असते. अच्छा 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 अच्छा. व्हेरी गुड व्हेरी. एखादी फरमाईश बी पब्लिक कडून जरी आली अच्छा ते पण आम्ही पूर्ण करतो. व्हेरी गुड व्हेरी गुड. छान. अजून एक साथीदार आहेत ना? हे आले 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 आले. नमस्कार नमस्कार. आपला परिचय? सर मी राज पेंदोरकर. अच्छा अच्छा. आपण काय करता इथे? मी कीबोर्ड प्ले करतो. अच्छा अच्छा अच्छा. नाटकाला संगीत म्हणजे हे ब्रह्मा विष्णू महेश तिघं त्रिकूट आहे तुमचं वाटतं? ठीक आहे. मग काय कसं काय म्युझिक देता तुम्ही? कसं काय म्युझिक संकलन करता? प्रवेशानुसार नाही का सर, जसं विलन आहे, कुठं सिरियस आहे, पासून आपण त्याचं बॅकग्राऊंड तयार करतो. पण तालमी होतात का तुमच्या? पण तालमी हा आधी नसायचा ना? अशा आधी नसायच्या. काळानुसार फरक पडला. आणि प्रेक्षकांना काय हवं काय नको हे कसं काय तुम्हाला कळतं? प्रेक्षकामध्येच बसलेले असतो आणि अच्छा, म्हणजे त्यांना जे लागतं ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. कलाकार लोक आम्ही सादर करतो पण पहिला प्रेक्षक तुम्ही आमचे. म्हणजे कोण काय बोलतं काय नाही सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत असतात. पण मग ह्या तुम्ही कलाकारांपर्यंत पोहोचवता का?
पोहोचवतो. चांगलं वाईट सगळं पोहोचवता का? सगळं कुठं कमी जास्त वाटलं तरी जास्त आहे, कोणत्या रोलमध्ये कमी म्हणजे जास्त आहे. प्रसंग कशा प्रकारे फुलवता येईल हे आम्हाला बाहेरून कळतो. कारण की खरे प्रेक्षक आम्ही असतो अगोदर. आणि नाटकात आपण तालीम बसवताना समजा तरी एखादी गोष्ट आपल्याला करायची असते ती बाहेरून प्रत्यक्षात कलाकारांना ऑनस्टेज कळत नाही आणि ते आम्हाला बाहेरून बघायला मिळतो. त्यावेळेस आम्हाला कळतो. मग ती चुकी आम्ही निदर्शनात आणून देतो. काही कमी जास्त झाल्यास वाटल्यास एखादी प्रवेश कमी आहे. लावणीचा हा जो प्रकार आहे हा अजूनही चालूच असतो ना नाटकामध्ये. लावणी एक सामाजिक पद्धतीत नाही का? पण मग तुमचा तो लावणीचा तोडा वगैरे तुम्ही हा तोडा वगैरे म्हणजे ती हिरोईन थकेपर्यंत वाजवायचंच. हा आता पहिल्यासारखं नाही राहिलं. तीन लावण्या असायच्या, आता एकच लावणी असते एका नाटकामध्ये. पण तरी बिचारी थकून जात असेल ना लावणीची कलाकार. आम्ही वाजवताना नाचवताना पण मग ती म्हणत नाही तुम्हाला कधी आता नका वाजवू? हा तसा कधी येतो प्रसंग. कधी कधी कसा प्रेक्षक असतात मागं, प्रेक्षकांच्या आवडीनुसार तबलजीला म्हणतात भाऊ घे थोडा. कधी कधी त्यांच्या समाधानासाठी मग आम्हाला थोडा 1-2 किंवा 5. एकंदरीत आपण जे हे सगळे नाट्य प्रयोग आपण जे सीझन मध्ये करतो हे सगळे तसे प्रेक्षकांच्यासाठीच करतो. ते खुश तर आपण खुश, आपलं पाकिट खुश. चला, तुम्हा तिघांनाही भेटून खूप छान वाटलं आणि उत्तरोत्तर अशी तुमची प्रगती हो आणि भरभरून नाटकं तुम्ही या रंगभूमीवर करावीत ही सदिच्छा. थँक्यू व्हेरी मच. इथे बघा पूजेची तयारी सुरू आहे रंगमंचाची. ह्या आधी इथे एक डान्सचा प्रोग्राम आहे. म्हणजे प्रत्येक अंकाला एक नृत्य असतं, डान्स असतो. तर त्या डान्सची सगळी तयारी सुरू आहे. प्रेक्षक बघा कशी कचाकच भरलेले आहे, अगदी तुडुंब झालंय. हा बस आता नाटकाच्या पहिल्या अंकाला जो डान्स होतो सुरुवातीला, हे बघा पहिला डान्स सुरू झाला. हा असा एक पहिला डान्स असतो. पहिल्या अंकानंतर एक डान्स आणि त्याच्या दुसऱ्या अंकानंतर एक डान्स, असे 3 डान्स असतात. आणि मग होतो नाटकाचा प्रयोग सुरू. जिवंत कसा हा प्रश्न पडला असेल ना तुला? मी बुलेट प्रूफ जॅकेट घातलं कारण की इथे येताना पूर्ण तयारीविषयी आलो होतो. कारण की हे मला माहित होतं की तू केव्हा काय करशील काय नाही, त्याच्यामुळे तयारीने आलो. आणि आता तुला पडलेला प्रश्न नंबर 2, मी इथे तर तिथे कोण? बरोबर, तिथे आहे माझा मित्र संतोष. संतोष इथे जेव्हा आलो होतो ना व्यंकटरमण म्हणून, तेव्हाच या घरची पूर्ण झडती घेतली होती आणि तेव्हा माझा प्लॅन केला होता. हा माझा मित्र संतोष आणि हा कृष्णकांत. की तू स्वतःला खूप मोठा खिलाडी समजतो, पण तुझ्यापेक्षा मोठा खिलाडी मी आहे. मी कारण की या साध्या सरळ निलेशला तू आता या मार्गावर आणलाय. आणि आता जर विचार केला ना तर या पिस्तॉल मधल्या 40 मुलं तुझ्या आड पार करू शकतो, पण नाही तसं करणार नाही. कारण की तुला मला कोर्टात जे घेऊन जायचंय. हा फक्त एक मोहरा माझ्या हातात आला ना की त्यानंतर तुला मी तिथे घेऊनच जाणार. क्या ना कृष्णकांत, ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हा जो चमत्कार बघितला ना, आता एक चमत्कार अजून तुला दाखवतो. 1, 2
देवा, हा निलेश जादूगर आहे की काय साला? गायक कलाकार म्हटला की नाटकात गाणी ही असणारच, 2 ते 3 गाणी व्हायलाच हवीत. त्याच्यामुळे नाटक अगदी शांततेत सुरू झाले. आणि हे बघा नाटक सुरू आहे, पण काहीतरी वरती प्रॉब्लेम आला असेल, त्याच्यामुळे वरती चढला काय तो चालू नाटकामध्ये आणि तो त्याचं काम करतोय. इकडे नाटक सुरू आहे बरं का, आणि त्यांची कामं वेगळी सुरू आहेत सगळ्यांची. बघा तो वर चढला काय, त्याचं काम करतोय. हे सगळं वेळेवर येणारी जी कधी कधी प्रॉब्लेम्स असतात त्याला लगेच फेस करतात हे सगळे पटकन. आणि नाटक इकडे सुरू आहे, त्यात काही बाधा नाही. जे आपण पेंडॉल जो बघितला तर ते हे सगळं उभारणारे आमचे बॅकस्टेज वर्कर्स आहेत. हा आहे धनंजय आणि हा आहे आकाश. तर तुम्ही इथे किती वाजता आले सकाळी? आम्ही 1:30 ते 2 वाजता येतो आणि आल्यानंतर मग कधी स्टेज असते कधी नसते, मग आम्ही बांधत असतो. तर कमीत कमी 5 वाजेपर्यंत बांधतो आम्ही. तू पण बांधतो कसते? हो, मी बांधतो. पण हे जे सगळं जे आहे हे सगळं उभारता का तुम्ही? पण इथे सगळं काहीच नसतं आधी? कधी असतो कधी नसतो. पण आणि हे सेटिंगचं वगैरे? सेटिंगचं वगैरे सगळं आकाश भाऊ बघतो. हो का? तर ही होती या स्टेज मागील लोकांची अथक मेहनत, अथक परिश्रम. हे सगळं हे लोक करतात आणि म्हणूनच आम्ही सगळी कलावंत स्टेजवर उभे असतो, वाह आम्ही मिळवतो. पण खरी मेहनत असते ही या लोकांची. तेव्हा या सगळ्यांना माझा सलाम आहे. हे आहेत म्हणून आम्ही सर्व कलावंत स्टेजवर वावरतो. तर ह्यांना खरंच माझा सलाम आहे. तर आज आपण भेटलो नाटकातील बॅकस्टेज आणि ही जी संगीतकार मंडळी आहे यांना. तर आता आपण इथेच थांबूया. नाट्य सफारी या भागाला 4ही भागांना तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या 5व्या भागालाही आपण तसाच प्रतिसाद द्याल हा विश्वास आहे मला.